हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. मायाविन भिंत तातडीची, कामावले तरी पाकावो झगडे. रुची आणि जोडे श्लाघ्यता हे, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. पायाविन भिंत तातडीची, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. नित्य नवा दिवस जागृतीचा, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. पायाविन भिंत तातडीची, नीलांबुज श्यामल कोमलांगम. सीता समारोपित वाम भागम. पानो महासायक चारु चापम. नमामि रामं रघुवंशनाथं. मनोजवं मारुततुल्यवेगं. जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूतमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगल भावन अमंगल हारी. दशरथ आदेर बिहारी. सिया राममय सब जग जानी. करौ प्रणाम जोरी जुग पाणी. सिया राममय सब जग जानी. करौ प्रणाम जोरी जुग पाणी. जय हनुमान ज्ञान गुण सागर. देख पीछ तिउ लोक उजागर. रामदूत अतुलित बल रामा. अंजनी पुत्र पवन सुत नाम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंदमीशमालंदिवल्लभम्. अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा. तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी. गणनायक बरदायक देवा.
आजू लगे की नीऊ तुव सेवा भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विन भिंत तातडीची अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडिद्वित विनिंदित पितांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून भक्तीचं महिमान या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय वर्णित करतात. विठाला विठाला आपल्या या पंचक्रोशीमध्ये भगवान श्री गणरायाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये आरंभिलेला हा दिव्य आणि भव्य त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये प्रारंभ झालेला आहे. चालू वर्षाच्या या ज्ञान यज्ञातील या उत्सवातील प्रथम दिवसाची वाङ्मयीन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमचे श्यामदादा आणि श्यामदादांच्या करवी किशोरदादांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. खऱ्या अर्थाने आज कीर्तनासाठी म्हणून उपस्थित महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी ज्यांच्या उज्ज्वल आणि रसाळ वाणीच्या द्वारे ज्यांच्या गोड गायनाने संबंध महाराष्ट्र मंत्रमुग्ध केलेला आहे, ज्यांनी गायनाची तान छेडल्याबरोबर ती डायरेक्ट श्रोत्याच्या काळजापर्यंत जाऊन पोहोचते, असे भजन सम्राट परमस्नेही परमादरणीय माझ्या जीवाचे जिवलग असलेले संगीत अलंकार हरिभक्त परायण श्री किशोरजी महाराज दिवटे. जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा. अगदी तितक्याच तोला मोलाचं व्यक्तिमत्व, आपल्या भागाचं परिसराचं भूषण, संबंध महाराष्ट्र आपल्या गायकीच्या क्षेत्राने ज्यांनी दुमदुमून टाकलेलं आहे, असे गोड गायनाचे गोड आवाजाचे धनी परमस्नेही परम मित्र आमचे आदरणीय हरिभक्त परायण श्री संगीत अलंकार संतोषजी महाराज वाघ. अत्यंत सुंदर मधुर गोड अशी ती चाल, असं वाटत होतं ती संपूच नाही, इतकी गोड चाल होती सज्जन हो. आणि तितकाच त्या चालीला साथीसाठी गोड मृदंग वाजत होता. मला वाटतं सज्जन हो, आज मृदंग वाजत नव्हता, मृदंग आज खऱ्या अर्थानं बोलत होता. मृदंगाला ज्यांनी बोलायला लावलं आणि तुमच्या आमच्या सारख्या रसिक श्रोत्यांना माना डोलायला लावलं, असे महाराष्ट्रातील 1 नंबरचे मृदंग वादक आदरणीय हरिभक्त परायण श्री कृष्णाजी महाराज बोरखडे. एक एकाहुनी बळी रे अशी सगळी, थोडे परी निरे, कमीच आहेत पण दर्दी आहे. अगदी ताकदीची माणसं आपण सगळ्यांनी बोलवलेले आहेत. आदरणीय हनुमंतजी महाराज आपल्या परिसराचं भूषण काळे गायन सम्राट महाराजांनाही वंदन करतो. त्याचबरोबर आपल्या परिसरातील सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, विनेकरी, गोड अशी साऊंड सिस्टीमवाले आमचे दादा, त्याचबरोबर इकडे चोपदार आमचे श्यामदादा स्वतः आवर्जून उपस्थित आहेत. मराठी हॉटस्पॉट चॅनलचे आमचे दोन्ही चॅनलवाले आमचा सतीश दादा आणि राहुल दादा, तेही आज आवर्जून उपस्थित आहेत.
आपण सगळे रसिक श्रोते सज्जन भक्तिमती माता सगळ्यांच्या चरणी विनम्र भावे वंदन करून कीर्तन शिवेकडे वळतो. विठाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे. बेस याचा कमी करा जरा, पहिलं मी सांगितलं होतं तसं करा. अभंग अत्यंत सुंदर आहे, गोड असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय सज्जन हो भक्तीचं महिमान आपल्या समोर मांडतायत. या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ती भक्ती अत्यंत कठीण आहे. भक्ती आहे तरी काय, तर महाराज म्हणतात भक्ती ही पूर्णाची पोळी आहे. अत्यंत स्वादिष्ट आहे, अत्यंत रुचकर आहे, अत्यंत गोड अशी असणारी ती भक्तिरूपी पूर्णाची पोळी जो प्राप्त करतो त्याचं जीवन धन्य होतं. पण ती प्राप्त करणं सोपं काम नाही, अत्यंत कठीण आहे. कशी आहे म्हटले, सुळावर आहे. पोळी आहे पण ती सुळावर ठेवलेली आहे. जो प्राप्त करायला जाईल तो परत येईल की नाही याची गॅरंटी नाही. पण तसा जर विचार केला सज्जन होते, या जगामध्ये जेव्हापासून तुम्ही आम्ही सगळेजण जन्माला आलेलो आहोत, या जगामध्ये माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक मानवी जीवनाची इति कर्तव्यता फक्त एकच आहे, भगवान परमात्म्याची भक्ती अंतःकरणामध्ये प्राप्त करून घेऊन त्या परमात्म्यापर्यंत पोहोचणं. हे तुम्हा आम्हा सगळ्या भक्त भाविकांच्या जीवनातलं परम कर्तव्य आहे. या जगामध्ये सज्जन आहोत, त्या भक्तीला तुम्हाला आम्हाला सगळ्याला प्राप्त करायचंय. माणसाच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी आहेत, एक आहे भक्ती आणि दुसरी आहे माया. आहेत तशा दोघी भगवंताच्याच आहेत. माया ही सुद्धा देवाचीच आहे आणि भक्ती ही सुद्धा देवाचीच आहे. पण माया ही जीवाला जवळची वाटते आणि भक्ती दूरची वाटते. मानवी जीवन म्हणजे सज्जन हो रेल्वेची लाईन नाही, मानवी जीवन म्हणजे गंगेची धार आहे. गंगा जशी मोड घेत 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 चालत असते, कधी डाव्या बाजूला गंगा मोडत असते, कधी उजव्या बाजूला मोड घेते, तसं माणसाचं जीवन आहे. त्या गंगेसारखं माणसाचं जीवन आहे. त्या गंगेला जसे दोन तट असतात, दोन प्रवाह असतात, माणसाच्या जीवनाला सुद्धा दोन किनारे आहेत. एक मायेचा किनारा आणि दुसरा भक्तीचा किनारा आहे. तुम्ही आम्ही सगळेजण जन्माला आल्यापासून सज्जन आहो मायेच्या किनाऱ्यावर आहोत. जन्मालाच जीव मायेच्या तटामध्ये येतो. मायेच्या किनाऱ्यावर जन्माला आलो आपण, तुम्ही आम्ही सगळे, आणि या मायेच्या प्रवाहामध्ये याच किनाऱ्यावर इथंच आपलं रामनाम सत झालंय. जन्माला सुद्धा इथंच आलो आणि मरणार सुद्धा इथंच. कारण या किनाऱ्याला सोडून, या तटाला सोडून पलीकडे जाणं आपल्याच्याने शक्य झालं नाही. तुम्ही आम्ही सोडा, याच्या अगोदर आपले वाड वडील कित्येक लोक आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत ना तू पण तोही लय झाला, देखत ना तू पण तोही सैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. तोही लय झाला, देखत देखत ना तू तोही लय झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. कित्येक लोक या जगामध्ये निघून गेले सज्जन हो, या मायेच्या तटावरच जन्माला आले आणि या मायेच्या तटावरच मृत्यू पावले. एवढं आहे तरी काय या मायेच्या तटावर सज्जन हो आकर्षण. त्याचं कारण आहे भगवान परमात्मा म्हणतात माया ही नर्तकी आहे. माया म्हणजे नर्तकी आणि भक्ती म्हणजे कीर्तन. उलट करा, माया म्हणजे नर्तकी आणि भक्ती म्हणजे कीर्तन. हा फरक आहे उलटा.
ती नर्तकी म्हणजे नाचणारी बाई. माया ही नाचणारी आहे. नाचणारी नटी तुम्ही पाहिली असेल, पाहिली सगळ्यांनी, पण दुरून पाहिली आहे, जवळून नाही पाहिली नटी. जवळून जर त्या नटीचं खरं रूप पाहिलं ना सज्जन होते, ती दिसते तशी नसते. खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स तिने आपल्या चेहऱ्यावरती लावलेले असतात. सुंदरतेचं अवडंबर केलेलं असतं. तशी ती माया सुद्धा मूलतः ओरिजिनल स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर ती माया सुंदर नाही, पण ती सुंदरतेचं अवडंबर तयार करते आणि तुमच्या आमच्यासारख्या अनगणित जीवांना हो आपलंसं करण्यासाठी सज्जन हो आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. आणि त्या मायेच्या स्वरूपाला भुलून हा जीव सज्जन हो इथंच राहतो. इथंच तो पुन्हा बाहेर पुढं जायचं त्याला आठवतच नाही. त्या मायेचा किनारा सोडून दुसरीकडे सुद्धा आपल्याला कुठेतरी पोहोचायचंय याची आठवणच जीवाला ती माया होऊ देत नाही. ज्याप्रमाणे गारुडी कळतो ना, गारुडी ज्याप्रमाणे आपल्या डमरूच्या तालावर माकडाला नाचवतो, तशी ती माया या जगातल्या जीवाला नाचवते सज्जन. आपल्या तालावर आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचं काम ती माया करते. ती या जीवाला पलीकडे भक्तीच्या तटाकडे जाऊ देत नाही. माझ्या संतांनी मात्र क्रांती केली. संतांचं जीवन सामान्य नसतं सज्जन हो. जसा प्रवाह आहे त्या प्रमाणे संत चालत नाहीत. तुम्ही आम्ही चालतो प्रवाहासारखं. जसा प्रवाह असेल त्याप्रमाणे जीवन जगणं अत्यंत सोपं काम आहे. संतांनी आपल्या जीवनाचा प्रवाहच बदलून टाकला. संतांनी ठरवलं की जे सगळं जग ज्या मायेच्या तटावर जन्माला येते आणि ज्या मायेच्याच तटावर या सगळ्या जगाला पूर्णविराम प्राप्त होतो, ते मायेचा किनारा सोडून आपल्याला पुढे जायचं आहे. निघाले संत सज्जन हो, ती गंगा पार करण्यासाठी निघाले. पण आता ती गंगा काय सोपी होती का? उलटी गंगा वाहत होती. उलटी गंगा वाहत असताना तुमच्या गावात आहे का गंगा? नाही ना. गंगेचा प्रवाह ज्या बाजूने वाहत चाललेला आहे ना सज्जन हो, पोहणाऱ्या माणसाला वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर पोहत जाणं सोपं काम आहे. ज्याला पोहायला येते त्याला वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर खाली पोहत जाणं सोपं काम वाटतंय. पण विरुद्ध दिशेला जर पोहायचं म्हटलं तर सोपं काम आहे का? विरुद्ध दिशेला, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जर जायचं असेल सज्जन हो, तर त्याच्यासाठी 2 हात करावे लागतात. 2 हात करणं म्हणजे काय? संघर्ष करणं. जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं असतं ना सज्जन हो, तर ते सहजासहजी होत नाही. जगापेक्षा काहीतरी वेगळं जर करायचं असेल, क्रांतीच्या दिशेने पाऊल जर टाकायचं असेल, तर त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. ज्या वेळेला माझ्या संतांनी या जगापेक्षा वेगळं जीवन जगायचं ठरवलं आणि भक्तीचा किनारा गाठायचा ठरवला, महाराज म्हणतात आमच्या जीवनात संघर्षाला सुरुवात तिथूनच झाली. जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्या वेळेला संसाराच्या नावे घालोनी शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी धवळिले जग, हरिभजनी धवळिले जग. निर्णय घेतला. संत म्हणतात आम्ही या जगाच्या विरुद्ध दिशेला जायचा. विना हातामध्ये घेतला. जेव्हा संत म्हटले आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला निघालो, तेव्हा आमच्या जीवनात संघर्ष सुरू झाला. हो, संघर्ष म्हणजे काय सज्जन हो? सरळ सरळ संघर्ष म्हणजे युद्ध. आणि ते युद्ध आम्हाला करावं लागलं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा आवाज रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग.
दिवस आयुधाचा पाय जग आणि मन आणि मन अंतर पाय जग आणि मन आणि रात्रंदिवस आयुधाचा प्रसंग दिवस आयुधाचा प्रसंग रात्रंदिवस आयुधाचा प्रसंग रात्रंदिवस आयुधाचा प्रसंग रात्रंदिवस आयुधाचा क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकलं. 2 पॉइंटवर विकोराव द्यायचा. क्रांतीच्या दिशेनं ज्या वेळेला आम्ही पाऊल टाकलं, संत म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला संघर्ष सुरू झाला. लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. जेव्हा विना घेतला, भंडाऱ्या डोंगरावर गेले भजन करण्यासाठी. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मजबीक कोण घाली. भीक सुद्धा कुणी वाढायला तयार होईना सज्जन हो. त्रास सुरू झाला आणि संघर्षाशिवाय काही भेटत नाही सज्जन हो. लक्षात ठेवा, भक्तिरूपी पोळी मिळवायची ना सहजासहजी मिळत नाही. या जगामध्ये जर भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर सहजासहजी कुणालाच भेटत नाही. व्यवहारामध्ये एक मन आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपणा येत. सावनी टाकी घाय सावनी टाकी घाय सावनी टाकी घाय सावनी टाकी घाय देवाची झाला देवाची झाला तयारी उडमान तयारी ती उडमान पाषाण धारण देवा पाषाण देवाची झाला तयारी ती उडमान ज्याप्रमाणे एखाद्या दगडाला मूर्ती जर बनवायची असेल सज्जन हो दगडाची, तर त्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागतात. एकच दगड असतो पाण्यातून आणलेला, गंगेमधून काढून त्या दगडाचे 2 भाग केलेले असतात. मूर्तिकार मूर्ती बनवायला लागतो. मूर्ती बनवत असताना जेव्हा तो घणाचे घाव मारत असतो, छनीचे घाव मारत असतो, तेव्हा मारता मारता एक दगड फुटला. दगड एक फुटला, दुसरा दगड घेतला आणि त्या दुसऱ्या दगडावर पुन्हा मूर्ती बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुसऱ्या दगडाने मात्र ते घणाचे घाव सहन केले. सुंदर मूर्ती तयार झाली. गावकऱ्यांनी मंदिर बनवलं, सुंदर गणपती बाप्पाच्या मंदिरासारखं मंदिर तयार झालं. प्राण प्रतिष्ठा सोहळा 3 दिवसाचा संपन्न झाला. पण ज्या वेळेला शेवटच्या दिवशी मेन प्राण प्रतिष्ठेचा दिवस, त्या दिवशी हजारो लोक गळ्यात हातात हार घेऊन येऊ लागले, फुलं घेऊन येऊ लागले, दर्शनाला येऊ लागले. फुटलेला दगड होता तो पायरीला बसवला. फुटलेला दगड पायरीला बसवला आणि लोक, प्रत्येक माणूस दर्शनाला आलेला आपल्या पायातले जोडे त्या पायरीवर सोडू लागला आणि आतमध्ये जाऊन त्या मंदिरातल्या मूर्तीचं दर्शन घेऊ लागला. पायरीचा दगड मूर्तीच्या दगडाकडे गेला. का रे दादा, तू आणि मी एकाच खाणीतले, एकाच नदीतून आपल्याला दोघालाही बाहेर काढले, पण बघ ना
लोक तुझ्या समोर हो नैवेद्य ठेवतात सुंदर, लोक तुझ्या गळ्यामध्ये सुंदर फुलाच्या माळा घालतात, दर्शन घेतात लोक तुझं, आणि माझ्या मात्र डोक्यावरती चिखलानं भरलेले बूट चप्पला माझ्या डोक्यावर सोडतात. का रे बाबा, तू आणि मी दोघं एकाच जागेवर होतो, पण हा भेद कशामुळे? तेव्हा पायरीच्या दगडाला मूर्तीचा दगड म्हणू लागला. दादा, तू आणि मी आपण दोघे एकाच खाणीतले होतो, पण ज्या वेळेला मूर्तिकारानं त्याला आपल्याला दोघांनाही आकार देण्याचा प्रयत्न केला, त्या मूर्तिकाराच्या घणाचे घाव निमूटपणे मी सहन केले, तू मात्र सहन केले नाहीस. त्याचा परिणाम तुला लोकाच्या पायाखाली तुडावं लागलं, आणि मी सहन केलं म्हणून लोक माझ्या पाया पडायला लागले. संतांच्या जीवनामध्ये संतांनी कमी सहन नाही केलं. जर त्या काळामध्ये माझ्या संतांनी हे आघात सहन केले नसते, तर आज संतांचं जीवन एवढं वंदनीय झालं नसतं सज्जन हो. आज माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अलौकिक आविष्कार जगाला कळाला नसता. जर त्या काळामध्ये रामेश्वर भट्टासारख्या दुर्जन माणसांनी जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवण्याचं काम केलं नसतं, तर जगद्गुरु तुकोबारायांचा अलौकिक आविष्कार जगाला कळाला नसता. नसतं कळालं सज्जना हो या जगाला माझे जगद्गुरु तुकोबाराय कोण आहेत, कोण तुकोबाराय? जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे जगण्याचा पाया चालण्याचे विचाराची कळ तुकाराम, विचाराची कळ तुकाराम, तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया ऊन पसरतो पुन्हा उगवतो, ऊन पसरतो पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम, सांगून उरतो तुकाराम, तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे जगण्याच्या पाया जगण्याच्या पाया. जगद्गुरु तुकोबारांचा अलौकिक आविष्कार जगाला कळाला नसता सज्जन हो. जर त्या काळामध्ये तो संघर्ष सहन नसता केला, तर तुकोबारांचा अलौकिक आविष्कार जगाला कळाला नसता. जर त्या काळामध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना लोकांनी नसता त्रास दिला, नसता संघर्ष लोकांसोबत करावा लागला, तर जगद्गुरु माझ्या ज्ञानोबारायांचा सुद्धा अलौकिक आविष्कार जगाला कळाला नसता. नसतं कळालं सज्जन हो माझ्या ज्ञानोबाराच्या पाठीवर सुद्धा मांडे भाजल्या जाऊ शकतात म्हणून. ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबारायांना मांडे खाण्याची इच्छा झाली, अंतकरणात निर्माण झालेली मांडे खाण्याची इच्छा ज्ञानोबारांनी आपल्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला बोलून दाखवली. ज्ञानोबाराय मुक्ताईला म्हणतात, अगं मुक्ते, मायबाप निघून गेल्यापासून आजपर्यंत एकदाही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही मुक्ते. आज मांडे खावेसे वाटतायत. दादा, कशाला रे चिंता करतोस? जा आळंदी गावामध्ये भिक्षा मागून आण, पीठ मागून आण दादा, मी तुला आज गोड मांडे करून खाऊ घालते.
अरे दादा, आई नसली तर काय झालं, तुझी ताई जिवंत आहे ना, तुझी ताई तुला मांडे खाऊ घालीन. ज्ञानोबाराने आपल्या काखेत झोळी अडकवली. माय बाप, काखेमध्ये झोळी अडकून ज्ञानोबारा आळंदी गावात जातात. 4 घर भिक्षा मागितली, पसाभर पीठ घेतलं आणि पसाभर पीठ घेऊन ज्ञानोबाराय जेव्हा सिद्ध बेटाकडे निघाले, आळंदी गावातून बाहेर पडतात न पडतात तर घोड्यावर बसून एक घोडस्वार येतो, नाव त्याचं विसोबा. ज्ञानोबारायला त्या विसोबानं पाहिल्याबरोबर आवाज दिला, ए संन्यासाच्या कार्ट्या, अरे आळंदी पाठवायची ठरवली काय? इंद्रायणी पाठवणार का? आळंदी गावामध्ये येण्यासाठी मनाई केलेली असताना, मज्जाव केलेला असताना काय रे असतं तुमचं काम? काका, मायबाप निघून गेल्यापासून आजपर्यंत एकदाही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही काका. आज आईची आठवण झाली आणि मांडे खावेसे वाटले म्हणून 4 घर भिक्षा मागितले आणि पसाभर पीठ घेऊन चाललोय काका. अरे मांडे खाण्याची इच्छा तुमच्यासारख्या संन्यासाच्या घरट्यांना व्हावी, ती तर आम्हा विद्वान पंडितांना व्हावी. तुम्हाला मिळाले तर शिळे तुकडे खावेत, नाही तर उपवासी पोटी झोपावं. घोड्यावरून उडी मारली मायबाप. ज्ञानोबारायाच्या काखेत अडकवलेली जी झोळी होती ती झोळी त्याने हिसकाटून घेतली. झोळीत जे पसाभर पीठ होतं ते सगळं पीठ त्याने ती झोळी पालथी केली आणि मातीत मिसळवलं ते पीठ. एवढ्यावर थांबला नाही तो विसोबा, आपल्या पायातल्या खेटरानं ते पीठ माती मोल करू लागला. सज्जन हो, ज्या वेळेला तो विसोबा ते पीठ माती मोल करत होता, माझ्या ज्ञानोबारायाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या, गळगळ पाणी येत होतं. सांगणार कुणाला? ज्यांना सांगायचं ते मायबाप या जगाचा निरोप घेऊन केव्हाच निघून गेले होते. निमूटपणे माझ्या ज्ञानोबारायांनी त्या मातीमध्ये मिश्रित झालेलं पीठ ज्ञानोबारायांनी भरलं. सज्जन हो, तसंच ते पीठ भरून पुन्हा ज्ञानोबाराय सिद्ध बेटाकडे आले. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई वाट पाहत होती, माझा दादा येईल, माझ्या दादाला सुंदर गोड गोड मी मांडे करून खाऊ घालीन. मुक्ताई वाट पाहत होती, तेवढ्यात ज्ञानोबाराय तिथे पोहोचले. सज्जन हो, पाहिलं माझा दादा आलाय, आता मी माझ्या दादाला गोड गोड मांडे करून खाऊ घालील. मुक्ताई मनात विचार करते, तेवढ्यात तिकडून ज्ञानोबाराय आले. ज्ञानोबारायांचे पाणावलेले डोळे मुक्ताईनं पाहिले. ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आलेल्या मुक्ताईनं पाहिल्यान धावत गेली. मुक्ताई सज्जन होत ज्ञानोबारायाच्या कमरेला कडकडून मिठी मारली. दादा, दादा का रडतोयस रे दादा? दादा तुला मारलंय का कुणी? शिव्या दिल्यात का कुणी तुला? अरे वाईट बोलला का तुला कुणी? दादा सांग ना, दादा बोल ना दादा. ज्ञान दादा, ज्ञान दादा, ज्ञान दादा, ज्ञान दादा, दादा दादा. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई ज्ञानोबारायाच्या कमरेला मिठी मारली आणि विचारू लागली, दादा सांगणार रे दादा, बोल ना दादा. मारलंय का तुला कुणी? शिव्या दिल्यात का तुला कुणी? वाईट बोललं का? का रडतोय सांग ना दादा. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला ज्ञानोबाराय हृदयाला लावतात. डोक्यावरून हात फिरवले. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ते, गरीबाचं भाग्य सुद्धा गरीबच असतं. अगं मुक्ते, असं वाटलं होतं आज मांडे खायला मिळतील. 4 घर भिक्षा मागितली, पसाभर पीठ घेऊन सिद्ध बेटाकडे येत होतो. रस्त्यानं येता येता तो विसोबा भेटला आणि त्या विसोबाने सगळं पीठ माती मोल करून टाकलं. 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबारायांना धीर देते, दादा संत होणं सोपं काम नाही. संत व्हायचं म्हटलं की लोक त्रास देतच असतात. मोठं व्हायचं म्हणलं की लोक त्रास देतच असतात. संतत्व प्राप्त करणं सोपं काम नाही. जगानं जरी रागाने क्रोधाने भरलं तरी संत. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.